Very good morning all of you. Our next point of advertising paper first, trends in execution of advertisement. कालच्या लेक्चरमध्ये आपण याचे काही प्रकार बघितलेले आहेत. आता इथून पुढे आपण पुढचे पॉईंट बघूया. नेक्स्ट वन इज अ इमॅजिनरी. दिस स्टाईल इज यूज फॉर मार्केटिंग कम्युनिकेशन बाय शोईंग अन इमॅजिनरी सिच्युएशन ऑर रिलेशन इन्व्हॉल्विंग अ कंझ्युमर अँड द प्रोडक्ट. म्हणजे ग्राहक किंवा एखादी वस्तू असेल तर त्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी एखादी सिच्युएशन, इमॅजिनरी सिच्युएशन क्रिएट करायची आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी जाहिरात करून लोकांपर्यंत ती माहिती पोहोचवायची. तर मार्केटिंग कम्युनिकेशनमध्ये ह्या प्रकारेसुद्धा जाहिरात एक्झिक्यूट केली जाते. देन नेक्स्ट वन इज अ ड्रामाटायझेशन. Dramatization often use the problem or solution approach as they show how the advertised brand can help resolve the problem. म्हणजे एखादा प्रॉब्लेम नजरेसमोर ठेवला जातो आणि तो प्रॉब्लेम नजरेसमोर ठेवून त्याच्यावरती आपल्याकडे सोल्युशन कसं आहे, आपली जी वस्तू किंवा सेवा आहे, आपली किंवा वस्तू किंवा सेवा ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी सोल्युशन त्याच्यावरती मिळू शकेल. सो ह्या गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी ती जाहिरात तयार केली जाते. This execution technique creates a suspenseful situation or scenario in the form of short story. म्हणजे एखादी लहान स्टोरी तयार करून त्याच्याद्वारे त्या ठिकाणी ती जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवली जाते आणि त्याच्यामध्ये ती जी इन्फॉर्मेशन असेल ही लोकांपर्यंत पोचते. देन नेक्स्ट वन इज अ Homer. Homer can also be used a way of executing message. For example, the ads of 5-star chocolates. हां, एखादी तुम्ही समजा ॲड मार्केटमध्ये बघितलात. फॉर एक्झाम्पल 5-स्टार चॉकलेटचे जे ॲड करतात, या ॲडमध्ये एक जो मुलगा असतो, हा मुलगा एका स्ट्रीट रोडवरती एका लाईटच्या स्ट्रीट पोलला उभा असतो आणि त्याच्या बाजूला एक लेडी असते बसलेली, ओल्ड एजची, आणि ती त्या लेडीची काठी त्या ठिकाणी रस्त्यावर पडलेली असते. पण तो त्या ठिकाणी जाऊन काठी उचलत नाही. मग ती लेडी येते, ती काठी उचलते आणि तेवढ्यात नेमकं त्या ठिकाणी वरून काहीतरी खाली पडतं. म्हणजे तुम्ही काही नाही केलं तरी पण तुमची काम होऊन जाईल, अशा प्रकारे त्या ठिकाणी ते ॲड दाखवलेले आहेत. अशा पद्धतीने हॉमर्सच्या सुद्धा ॲड मार्केटमध्ये बनवतात आणि त्या दृष्टिकोनातून मग ती एक्झिक्यूट केली जाते. देन नेक्स्ट वन इज अ फॅन्टसी. फॅन्टसी दिस क्रिएट फॉर व्ह्यूअर बिल्ट अराउंड द यूज ऑफ प्रोडक्ट. कार मेकर्स ऑफन यूज दिस स्टाईल to let viewers fantasize about how they would feel to be speeding around tight corners or down long country roads in their car. म्हणजे कार बनवण्याच्या कंपन्या असतात त्या मॅक्झिमायझेशन त्यांचा भर हा ह्या प्रकारच्या फॅन्टसीच्या ॲडवरती असतो. कारण की कारचा स्पीड कसा आहे, सस्पेन्शन कसं आहे, त्याचं पिकअप कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचा ते प्रयत्न करतात आणि ती ॲड फॅन्टसाईज करून लोकांपर्यंत पोहोचवली जाते. त्याचा इम्पॅक्ट लोकांवरती चांगल्या पद्धतीने हा होत असतो. Then next one is a mood. Here advertiser builds a mood or image around the product such as peace, love or beauty. For instance, ad of Karzania Mumbai. Then global indoor theme park. समजा एखादा वॉटर पार्क असेल तर त्या वॉटर पार्कची ॲड समजा आपल्याला करायची असेल तर वॉटर पार्कमध्ये आपण कुठल्या कुठल्या फॅसिलिटी लोकांना प्रोव्हाइड करतो तर त्या दाखवणं जास्त गरजेचं आहे. तर ते बघून त्या ठिकाणी लोक आपल्याकडे येतील. तर बघितलं की लोकांची इच्छा होते, मूड होतो आणि मग विकेंडला आपण त्या ठिकाणी जाऊया आणि आपण आपला विकेंड साजरा करूया. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी लोक ते ॲड बघून तिथपर्यंत पोहोचू शकतात. देन नेक्स्ट वन इज अ लाईफस्टाईल. दिस स्टाईल शो हाऊ वेल द प्रोडक्ट विल फिट इन द कंझ्युमर्स लाईफस्टाईल. म्हणजे कंझ्युमरच्या लाईफस्टाईलप्रमाणे त्या ठिकाणी त्या कंपनीचं बनवलेलं प्रोडक्ट हे कशा पद्धतीने फिट बसू शकतं हे त्या जाहिरातीमध्ये दाखवलं जातं. फॉर एक्झाम्पल द ॲड ऑफ FBB इंडिया फॅशन हब. देन देसी स्वॅग. म्हणजे इंडियन कल्चरला रिलेट करणाऱ्या ह्या काही कंपनीज आहेत तर त्यांची वस्तू ही आपल्या कल्चरमध्ये फिट बसते आणि लोक त्या ठिकाणी ती वस्तू खरेदी करतील असं त्या ठिकाणी दाखवलं जातं. देन नेक्स्ट वन इज अ म्युझिकल. हिअर ॲडव्हर्टायझिंग मेसेज इज कन्वे थ्रू सॉन्ग और जिंगल. म्हणजे कधी कधी एखादा मेसेज हा सॉन्ग किंवा जिंगलद्वारे सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवला जातो. फॉर एक्झाम्पल द ॲड्स ऑफ थम्सअप और कोकोला. कोकोला किंवा थम्सअपची ॲड मार्केटमध्ये ज्यावेळी करतात तर ती ॲड करतानासुद्धा त्या ॲडमध्ये काही जिंगल्स किंवा सॉन्ग छोटे छोटे तयार करतात आणि ते लोकांपर्यंत पोहोचवले जाते आणि ते लोकांना जास्त करून आकर्षित करतात ती ॲड बघण्यासाठी. सो दीज आर द सम पॉईंट्स ऑफ अवर ट्रेंड्स इन एक्झिक्युशन ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. So next part of this chapter it will be discussed in the next presentation. Thank you.